नमस्कार, मी शामल भंडारे. न्यूज 18 लोकमत मध्ये तुम्हा सर्वांचं स्वागत करते. सुपरफास्ट 100 मधून घेऊयात वेगवान स्वरूपातल्या बातम्यांचा आढावा. राष्ट्रवादीच्या आमदार आणि मंत्र्यांची देवगिरीवर अजित पवारांच्या उपस्थितीत बैठक पार पडली. या बैठकीला छगन भुजबळ आणि धनंजय मुंडे गैरहजर होते. त्यामुळे पुन्हा एकदा नाराजीच्या चर्चा रंगू लागल्यात. केंद्रीय गृहमंत्री अमित शहा 12 एप्रिलला रायगड दौऱ्यावर असणार आहेत. छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुण्यतिथीनिमित्त रायगडावर जाऊन अमित शहा शिवरायांना अभिवादन करणार आहेत. यावेळी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस ही उपस्थित राहतील. अलीकडचे पुढारी पाया पडण्याच्या लायकीचे राहिलेले नाहीत, त्यामुळे पाया पडायच्या नादी लागू नका असं वक्तव्य उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी केलंय. जयकुमार गोरे प्रकरणात शरद पवारांच्या पक्षाचा हात असल्याचा गंभीर आरोप मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केलाय. सुप्रिया सुळे, रोहित पवार हे तुषार खरातच्या संपर्कात होते. त्यांनी खरातला फोन देखील केला असा दावाही फडणवीसांनी केलाय. फडणवीसांनी नाव घेतलं तेव्हा आश्चर्य वाटलं. गोरे प्रकरणाशी आपला काहीही संबंध नाही असं म्हणत सुप्रिया सुळेंनी फडणवीसांनी केलेले आरोप फेटाळले. फडणवीस यांनी मला नेता बनवल्याबद्दल मी त्यांचे आभार मानते असंही सुप्रिया सुळे म्हणाल्या. त्यांनी माझं नाव घेतलं, मी माझा फोन तपासण्यासाठी द्यायला तयार आहे असंही सुप्रिया सुळे म्हणाल्या. जयकुमार गोरे प्रकरणातील महिलेला न्याय मिळावा यासाठी 1 ते 2 कॉल आले गेले असतील असं रोहित पवारांनी मुख्यमंत्री फडणवीसांचे आरोप फेटाळलेत. तर पॉवरफुल मंत्र्यांविरोधातील पुराव्यांचा तपास कधी करणार असा सवालही रोहित पवारांनी उपस्थित केलाय. संसदेत 1 एप्रिल रोजी वक्फ सुधारणा विधेयक मांडलं जाण्याची शक्यता आहे. केंद्रीय अल्पसंख्याक मंत्रालयाच्या वतीनं हे विधेयक संसदेच्या पटलावर ठेवण्यात येणार आहे. एक राष्ट्र एक निवडणूक विधेयकावरील अहवाल सादर करण्यासाठी मुदतवाढ देण्याबाबत आज लोकसभेत प्रस्ताव मांडण्यात आला. यावेळी लोकसभेने एकमतानं संयुक्त संसदीय समितीचा कार्यकाळ पावसाळी अधिवेशन 2025च्या शेवटच्या आठवड्याच्या पहिल्या दिवसापर्यंत वाढवण्यास मान्यता दिली आहे. उबाटाच्या स्नेहल जगताप राष्ट्रवादीत प्रवेश करणार असल्याच्या बातमीनंतर महाडमध्ये उबाटा पक्ष ॲक्शन मोडवर आलाय. पदाधिकाऱ्यांसोबत बैठक घेत जे गेले ते जाऊ द्या, पण निष्ठावंत उद्धव ठाकरेंसोबत राहतील असा निर्णय या बैठकीत घेण्यात आलाय. सोमनाथ सूर्यवंशी यांचा मृत्यू जर पोलिसांमुळे झाला असेल तर पोलिसांवर कारवाई केली जाईल. त्यांच्यावर सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल केला जाईल असं आश्वासन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिलंय. कोल्हापूर जिल्ह्यातील ऐतिहासिक पन्हाळा किल्ल्यावरील शिवस्मारकासाठी नगरविकास मंत्री एकनाथ शिंदे यांनी 10 कोटींच्या निधीची घोषणा केली आहे. शिवप्रेमींच्या मागणीची दखल घेत हा निधी मंजूर करण्यात आला असून कोल्हापूरमधील आमदारांच्या पाठपुराव्याला यश मिळालंय. 31 मे 2025 पूर्वी मुंबईतील रस्ते सिमेंट कॉन्क्रिटीकरणाची कामं पूर्ण करा असे आदेश पालिका आयुक्त भूषण गगराणींनी दिलेत. कामं अधिक वेगानं करता गुणवत्तेवरही भर द्या. काम सुरू असताना रात्रीच्या वेळी अधिकाऱ्यांनी कामाच्या ठिकाणी भेटी देण्याच्या सूचनाही गगराणी यांनी दिल्यात. बांधकाम कामगारांसाठी सरकारने महत्त्वाची घोषणा केली आहे. 60 वर्ष पूर्ण केलेल्या बांधकाम कामगारांना निवृत्ती वेतन मिळणार आहे. दरमहा 12,000 निवृत्ती वेतन देण्याची घोषणा कामगार मंत्री आकाश फुंडकरांनी विधानसभेत केली आहे. महिला आणि बालविकास मंत्री अदिती तटकरे यांच्या रायगड जिल्ह्यात एकूण 15,000 लाडक्या बहिणी अपात्र ठरल्या आहेत. तर 61 महिलांनी स्वतःहून आपले अर्ज मागे घेतलेत. कागदपत्रांची त्रुटीमुळे अर्ज अपात्र ठरलेत अशी माहिती जिल्हा माहिती कार्यालयातून देण्यात आली आहे. संतोष देशमुख हत्या प्रकरणाची उद्या बीड न्यायालयात सुनावणी होणार आहे. विशेष सरकारी वकील उज्ज्वल निकम या सुनावणीला उपस्थित राहणार आहेत. सुनावणीला जाण्यापूर्वी धनंजय देशमुख हे उज्ज्वल निकमांची सकाळी 10 वाजता भेट घेणार आहेत. तुळजापूर ड्रग्ज प्रकरणातील आरोपींसोबत खासदार ओमराजे निंबाळकर यांचे फोटो सोशल मीडियावर व्हायरल झालेत. त्यामुळे आता खासदार ओमराजे निंबाळकरही अडचणीत आलेत. दरम्यान कोणालाही पाठीशी न घालता आरोपींवर योग्य कारवाई करावी अशी मागणी ओमराजेंनी केली आहे. अभिनेता सोनू सूदच्या पत्नीच्या कारचा काल रात्री नागपुरात अपघात झाला. सोनूची पत्नी, त्यांचे 2 नातेवाईक आणि ड्रायव्हर गाडीत होते. अपघातानंतर एअरबॅग्स उघडल्यामुळे सुदैवानं मोठी दुखापत झाली नाहीये. सोनू सूदच्या पत्नीवर मॅक्स रुग्णालयात उपचार सुरू आहेत.
प्रशांत कोरटकरला 3 दिवसांची पोलीस कोठडी सुनावण्यात आली आहे। कोल्हापूर जिल्हा आणि सत्र न्यायालयाने कोरटकरला 28 मार्च पर्यंत पोलीस कोठडी सुनावली आहे। कोल्हापूर कोर्टाबाहेर शिवप्रेमी आक्रमक झालेत। कोरटकरला कोर्टाबाहेर आणल्यानंतर 2 शिवप्रेमींनी कोरटकरवर हल्ला करण्याचा प्रयत्न केला। दोन्ही शिवप्रेमींना पोलिसांनी ताब्यात घेतले। बीडच्या जिल्हा मध्यवर्ती कारागृहात खोक्याला व्हीआयपी ट्रीटमेंट देणाऱ्या 2 पोलीस कर्मचाऱ्यांना तडकाफडकी निलंबित करण्यात आले। विनोद सुरवसे आणि कैलास खटाणे या 2 कर्मचाऱ्यांवर कारवाई करण्यात आली। दौंड शहराजवळ बोरावकेनगर भागात कचऱ्यामध्ये अर्भक फेकून दिल्याची घटना उघडकीस आल्यानंतर सुप्रिया सुळे आक्रमक झाल्यात। हे अतिशय घृणास्पद कृत्य असून याबाबत तातडीने तपास करून संबंधितांवर कठोर कारवाई होणे गरजेचे आहे, अशी मागणी खासदार सुप्रिया सुळे यांनी व्यक्त केली आहे। दौंडमधील बोरावकेनगर भागात चुकीच्या पद्धतीने अर्भक आणि इतर अवयव सापडले असून सदर रुग्णालयावर कारवाई करण्यात येईल। बरण्यांमध्ये सापडलेला अर्भक आणि अवयव जतन करून ठेवण्यात आल्याची माहिती दौंड उपजिल्हा रुग्णालयातील वैद्यकीय अधीक्षकांनी दिली आहे। नागपुरातील दंगलीची निपक्षपणे चौकशी व्हावी आणि त्यावर कठोर कारवाई व्हावी, मात्र फहीमच्या घरावर चालवलेला बुलडोझर चुकीचा आहे। द्वेष भावनेतून ही कारवाई केल्याचा आरोप सामाजिक कार्यकर्ते नसीर खान यांनी केला आहे। स्वातंत्र्य लढ्यात सहभागी झालेल्या स्वातंत्र्य सैनिकांच्या सन्मानार्थ मानवंदना भिंत म्हणजेच ट्रिब्यूट वॉल साकारण्यात येणार आहे। श्रद्धांजली भिंतीवरील प्रत्येक विटेवर शिवसैनिकाचं नाव कोरलं जाणार आहे। 1040 विटांवर ही नावं कोरली जाणार आहेत। मंत्रालयाच्या इमारती शेजारी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांच्या उपस्थितीत हा मानवंदना भिंतीचा भूमिपूजन सोहळा पार पडणार आहे। क्रिकेटपटू सचिन तेंडुलकर यांच्या क्रिकेट अकॅडमीमध्ये नवी मुंबई महानगरपालिकेच्या शाळांमधील गुणवंत विद्यार्थ्यांना क्रिकेटचं प्रशिक्षण दिलं जाणार आहे। 3 दिवसांच्या निवड शिबिरातून 240 मुलांची निवड करण्यात आली असून त्यांना वर्षभर विनामूल्य प्रशिक्षण दिलं जाणार आहे। एसएनडीटी महाविद्यालयात नुकताच आंतरराष्ट्रीय मातृभाषा दिवस साजरा करण्यात आला। या कार्यक्रमात मराठी, हिंदी आणि गुजराती भाषा विभाग सहभागी झाले होते। यावेळी विद्यार्थिनींनी लोकगीत, नृत्य, रॅम्प वॉक आणि कविता सादर केल्या। बुलढाण्याच्या राहुड गावात बैलगाडा शर्यतीचा थरार रंगला। या शर्यतीत अनेक बैलजोड्यांनी सहभाग नोंदवला। बैलगाडा शर्यत पाहण्यासाठी नागरिकांनी मोठी गर्दी केली होती। गुढीपाडव्याला मोठ्या प्रमाणात मागणी असलेल्या साखरेच्या गाठी बनवण्याचं काम अंतिम टप्प्यात आलंय। व्यावसायिक साखरेचे हार, कंगण आणि गाठी बनवण्यात व्यस्त आहेत। जळगावमध्ये सणांच्या पार्श्वभूमीवर जिल्हास्तरीय शांतता समितीची बैठक पार पडली आहे। सोशल मीडियावरील आक्षेपार्ह विधानांवर पोलिसांचं लक्ष असून नागरिकांना शांतता राखण्याचं आवाहन जिल्हाधिकाऱ्यांनी केलं आहे। नवी मुंबईतल्या कामोठ्यातील लॉ कॉलेजमध्ये आयोजित कार्यक्रमात सुप्रीम कोर्टाचे न्यायाधीश अरविंद कुमार यांनी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केलंय। व्यवसाय म्हणून नको तर सेवा म्हणून वकिली करा, असं अरविंद कुमार म्हणाले। मुंबईच्या बोरिवली पश्चिम येथील एमएचबी पोलिसांनी बांगलादेशी पती पत्नीला अटक केली आहे। हे पती पत्नी गेल्या 15 वर्षांपासून बेकायदेशीरपणे मुंबईत राहत असल्याची माहिती आहे। दरम्यान पोलिसांकडून या प्रकरणाचा तपास सुरू आहे। घाटकोपरमध्ये 2 दिवसांपूर्वी एका दुकानाला काही फेरीवाल्यांनी बेदम मारहाण केली होती। या दुकानदाराची भाजप नेते किरीट सोमय्यांनी आज भेट घेतली। यावेळी फेरीवाल्याच्या मुद्द्यावरून त्यांनी पालिका आणि पोलीस प्रशासनाला धारेवर धरत जाब विचारलाय। कल्याणमध्ये शिवसेनेच्या पदाधिकाऱ्यांमध्ये पुन्हा राडा झाला। कोळसेवाडी पोलीस स्टेशनमध्ये प्रभागातील पाण्याच्या प्रश्नावरून कार्यकर्ते आपापसात भिडले। माजी नगरसेवक मल्लेश शेट्टी यांनी एका कार्यकर्त्याला मारहाण केली। या मारहाणीत दिलीप दखिलकर यांच्या डोक्याला दुखापत झाली आहे। पुणे जिल्हा परिषदेतील उपमुख्य कार्यकारी अधिकारी विजय सिंह नलावडे भ्रष्टाचार करत असल्याचा आरोप करण्यात आलाय। कर्मचारी भरतीत भ्रष्टाचार केल्यामुळे अनिल शिरसाट या उमेदवाराने प्रशासनाचे लक्ष वेधण्यासाठी आंदोलन केलं। कुर्ल्याच्या नेहरूनगर इथल्या स्वामी विवेकानंद शाळेजवळ उभ्या असलेल्या गॅस सिलेंडरची वाहनं दुसरीकडे हलवण्याची मागणी उभाटा पक्षाच्या वतीने करण्यात आली आहे। धारावीत झालेल्या गॅस सिलेंडरच्या स्फोटानंतर उभाटाकडून आंदोलन करत ही मागणी करण्यात आली।
पुण्यात महिलांनी पाण्यासाठी जिल्हाधिकारी कार्यालयावर हंडा मोर्चा काढला। फुरसुंगी कचरा डेपो बाधित भागात गेल्या कित्येक वर्षापासून प्रश्न सुटत नसल्यामुळे ग्रामस्थ आक्रमक झाले। महिलांनी उपजिल्हाधिकाऱ्यांना निवेदन दिल्यानंतर त्यांनी तोडगा काढण्याचं आश्वासन दिलं। महाराष्ट्र नवनिर्माण सेनेतर्फे बृहन्मुंबई महानगरपालिकेच्या भायखळा विभाग कार्यालयावर धडक मोर्चा काढण्यात आला। कामाठीपुरात फेरीवाल्यांमुळे नागरिकांना त्रास होत असून या फेरीवाल्यांना हटवण्याची मागणी या आंदोलकांनी केली आहे। मुंबईच्या बोरिवलीतील हरिलाल भगवतरी रुग्णालयाच्या खासगीकरणाविरोधात शिवसेना उभाटा आक्रमक झाली आहे। उभाटा कार्यकर्त्यांनी घोषणाबाजी करत खासगीकरणाचा निषेध नोंदवलाय। सिडकोच्या घरांच्या किमती कमी करण्यासाठी सिडको सोडत धारक आक्रमक झालेत। महाराष्ट्र नवनिर्माण सेना त्यांच्यासाठी रस्त्यावर उतरली आहे। मनसेकडून सिडको विरोधात निदर्शनं करण्यात आली। बदलापूर अंबरनाथ उल्हासनगर येथील घनकचरा बदलापुरात संयुक्त घनकचरा व्यवस्थापन प्रकल्पाचं काम सुरू आहे। तब्बल 24 एकर जागेवर या प्रकल्पाचं काम सुरू असून त्याचा त्रास रहिवाशांना होतोय। वारंवार तक्रार करूनही प्रशासन दुर्लक्ष करत असल्यामुळे नागरिकांनी संताप व्यक्त केलाय। एक मोठी बातमी समोर येते। नागपूरच्या पारडी इथं प्लास्टिक बॅग बनवणाऱ्या कंपनीला आग लागली आहे। कंपनीला आग कशामुळे लागली याचं कारण अद्याप अस्पष्ट आहे। अग्निशमन दलाकडून या आगीवर नियंत्रणाचे प्रयत्न सुरू आहेत। नागपूरमध्ये एका कंपनीला आग लागली आहे, कारण अद्याप अस्पष्ट आहे। मात्र अग्निशमन दलाकडून आगीवर नियंत्रणाचे प्रयत्न सुरू आहेत। उर्वरित वेगवान स्वरूपातल्या बातम्यांचा आढावा घेऊया। कुणाल कामरानं नवा व्हिडिओ सोशल मीडियावर शेअर केलाय। ज्या स्टुडिओत तोडफोड करण्यात आली होती त्याआधीची ही दृश्य या व्हिडिओत दाखवण्यात आली आहेत। हम होंगे कंगाल एक दिन या मथळ्याचं गाणं कामरानं शेअर केलंय। उभाटा नेत्या जयश्री शेळकेंनी कुणाल कामराचे विडंबनात्मक गीत गात या गाण्यात बेकायदेशीर काय आहे असा सवाल उपस्थित केलाय। शेळकेंनी गायलेलं गीत सोशल मीडियावर व्हायरल होत आहे। हिंगोलीत युवा सेनेच्या कार्यकर्त्यांनी कुणाल कामरा विरोधात निदर्शनं केली आहेत। कामराची प्रतिकात्मक प्रेतयात्रा काढत त्याच्यावर गुन्हा दाखल करण्याची मागणी कार्यकर्त्यांनी केली। उल्हासनगरमध्ये कुणाल कामरा विरोधात शिवसैनिक आक्रमक झालेत। कुणाल कामराच्या प्रतिमेला जोडे मारत निषेध नोंदवण्यात आलाय। उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याविषयी कुणाल कामरा याने केलेल्या वादग्रस्त विधानाचे पडसाद धुळ्यातही उमटलेत। शिवसेनेच्या कार्यकर्त्यांनी कुणाल कामराचा पुतळा जाळलाय। संतोषी माता चौकात पुतळा जाळत कुणाल कामराच्या विरोधात जोरदार घोषणाबाजी करण्यात आली। सिंधुदुर्ग शहरासह कणकवली आणि कुडाळ परिसरात पावसाच्या हलक्या सरी बरसल्यात। पावसामुळे परिसरात गारवा निर्माण झाला असून नागरिकांना उकाड्यापासून दिलासा मिळालाय। सांगलीतील मिरजमध्ये अचानक वादळी वाऱ्यासह पाऊस झाला। उन्हामुळे हैराण झालेल्या नागरिकांना हवेत गारवा मिळाल्यामुळे काहीसा दिलासा मिळालाय, पण यामुळे हंगामी पिकांना फटका बसणार आहे। कराडसह पाटणमध्ये वादळी वाऱ्यासह अवकाळी पावसानं हजेरी लावली आहे। अचानक आलेल्या पावसामुळे व्यापाऱ्यांसह नागरिकांची चांगलीच तारांबळ उडाली आहे। दरम्यान पावसामुळे स्थानिकांना उष्णतेपासून दिलासा मिळाला आहे। कराडमध्ये बरसलेला पाऊस आणि पुलाच्या कामांमुळे वाहतूक खोळंबली आहे। महामार्गावर 5 ते 6 किलोमीटरपर्यंत रांगा लागल्याचं दिसून आलंय। त्यामुळे प्रवाशांना नाहक त्रास सहन करावा लागला। लातूर तहसील कार्यालयानं महानगरपालिकेच्या व्यापारी संकुलावरील सील काढलंय। थकबाकीची रक्कम वसूल करण्यासाठी लातूर तहसील कार्यालयानं व्यापारी संकुलाला सील केलं होतं। दरम्यान आता थकबाकी भरण्यासाठी 31 मार्चपर्यंत मुदतवाढ देण्यात आली आहे। सातारा जिल्ह्यातील नागाठाणे काशीळ परिसरात वादळी वाऱ्यासह जोरदार पाऊस झाला। अनेक ठिकाणी वीज कोसळल्याच्या घटनाही घडल्यात। पावसामुळे पिकांचं तर वादळी वाऱ्यामुळे घरांचं नुकसान झालंय। जळगाव जिल्ह्यातील चुंचाळे इथं पानंद रस्ते आणि शेत शिवार खुले करण्याच्या योजनेची अंमलबजावणी सुरू आहे। चुंचाळे आणि चौगाव येथील 4 किलोमीटरचा रस्ता खुला करण्यात आल्यामुळे शेतमाल बाजारपेठेपर्यंत नेण्यास शेतकऱ्यांचा मार्ग सुकर झालाय। जळगाव जिल्ह्यातील यवतमाळमध्ये सावखेडा सीम शिवारास फणस उपलब्ध झालेत।
एकाच झाडाला 100च्या वर फणस लागले असून शेतकऱ्याला यातून चांगलं उत्पन्न आलंय। रायगड रोपवेच्या मोफत सुविधेमुळे केवळ 3 तासात 1700 दिव्यांगांना रायगड किल्ला पाहण्याची संधी मिळाली आहे। शारीरिक अपंगत्वामुळे गडकिल्ले चढ उतार करणं त्रासाचं ठरतंय। हे लक्षात घेऊन रायगड रोपवे प्रशासनानं दिव्यांगांसाठी रोपवेची सुविधा पूर्णपणे मोफत ठेवली आहे। छत्रपती संभाजीनगरला पाणी पुरवठा करणारी जलवाहिनी फुटल्यामुळे शेकडो टँकर पाण्याअभावी उभे आहेत। जायकवाडी धरणातून पाणी पुरवठा करणारी जलवाहिनी फुटल्यामुळे पाणी पुरवठा खंडित झालाय। मालेगावमधील जिजामाता उद्यान परिसरात लावलेल्या बॅनरचा चर्चेचा विषय ठरलाय। साईबाबा मंदिर ते विद्यानगर हा रस्ता शोधून दिल्यास मनपा शहर अभियंता यांना 10 लाखांचं बक्षीस दिलं जाईल अशा मजकुराचा बॅनर लावण्यात आलाय। प्रत्यक्षात काम न करता कागदोपत्री रस्ता तयार केल्याचा आरोप अधिकारी कार्यकर्ते पंकज पाटलांनी केलाय। जळगाव चाळीसगाव एसटी बसमध्ये कंडक्टर आणि प्रवाशांमध्ये वाद झाल्यामुळे जवळपास अर्धा तास प्रवाशांचा खोळंबा झाला। प्रवासी महिलेला कंडक्टरनं मारहाण केल्याचा आरोप तिच्या पतीनं केलाय। या राड्यानंतर अखेर पोलिसांनी बस थेट पोलीस ठाण्यात नेली। सिंधुदुर्गात ओरोस नगरपंचायत होण्यासाठी विशेष ग्रामसभा घेण्यात आली आहे। दरम्यान काही ग्रामस्थांनी नगरपंचायतीतील विरोध केला असून आणि ग्रामीण भाग वगळून प्राधिकरण क्षेत्रात नगरपंचायत व्हावी अशी मागणी केली आहे। तर सभेतील सरपंच शाब्दिक बाचाबाचीमुळे सोडून गेल्या। या ग्रामसभेतील 200 लोकांनी एकमताने ठराव मंजूर केला। जळगावच्या भुसावळ महावितरण विभागांतर्गत बनावट प्रमाणपत्र असलेल्या ठेकेदारांना निविदा प्रक्रियेत पात्र करण्यात आले आहे। त्यामुळे कार्यकारी अभियंता भामरे यांच्यावर निलंबनाची कारवाई करण्याची मागणी स्वाभिमानी शेतकरी संघटनेनं केली आहे। सिंधुदुर्गात कॅस्ट्रोइप कर्मचारी महासंघाच्या वतीनं जिल्हाधिकारी कार्यालयासमोर धरणे आंदोलन करण्यात आलं। संच मान्यतेचा शासन निर्णय रद्द करणं, जुनी पेन्शन योजना लागू करण्यासह विविध मागण्यांसाठी हे आंदोलन करण्यात आलंय। नंदुरबार जिल्हा ग्रामपंचायत कर्मचारी महासंघाच्या वतीनं जिल्हा परिषदेसमोर ठिय्या आंदोलन केलं। सेवा ज्येष्ठतेनुसार नियुक्त्या देताना घोटाळा झाल्याचा आरोप करत कर्मचाऱ्यांनी आंदोलन केलंय। न्याय मिळाला नाही तर आमरण उपोषणाचा इशारा ग्रामपंचायत कर्मचाऱ्यांनी दिलाय। जळगावच्या यावल तालुक्यातील सावखेडा सीम या गावाच्या आदिवासी बांधवांनी एकात्मिक आदिवासी विकास प्रकल्प कार्यालयावर मोर्चा काढला। सावखेडा सीम या गावाचा पैसा प्रवर्गात समावेश करावा अशी मागणी आंदोलकांनी केली आहे। नांदेडमध्ये भिक्खू संघ, भारतीय बौद्ध महासभा आणि समता सैनिक दलाच्या वतीनं महामोर्चा काढण्यात आलाय। बुद्धगया येथील महाबोधी विहार बौद्ध धर्मीयांच्या ताब्यात देण्याची मागणी आंदोलकांनी केली आहे। 60% अनुदानाच्या मागणीसाठी गोंदियात शिक्षकांनी आंदोलन केलं। सरकारने 40% अनुदान प्राप्त करून शाळांना 60% अनुदान देण्याची घोषणा केली होती, परंतु अद्यापही निर्णय न झाल्यामुळे शिक्षक आक्रमक झाले। बुलेटिनमध्ये काही क्षणांची विश्रांती घेतोय, लगेचच परत येतोय। पाहत रहा न्यूज 18 लोकमत। वाशिमच्या किनखेडा शिवारात असलेल्या गावठाण परिसरात आग लागले। यात जनावरांचं गोठे, चारा आणि शेणखत जळून खाक झालंय। वाढतं तापमान आणि वाऱ्यामुळे आग इतरत्र पसरली। वर्ध्याच्या राळेगावात शेतातील गोठ्याला भीषण आग लागली। या आगीत 20 क्विंटल कापूस जळून खाक झालाय। पुण्याच्या रांजणगावात कोयता गँगनं एका युवकावर जीवघेणा हल्ला केलाय। दरम्यान मोटारसायकलनं पळून जात असताना पोलिसांनी फिल्मी स्टाईलनं गँगचा पाठलाग केला। बीडच्या केज पोलिसांनी मस्साजोगजवळ 7 हल्लेखोरांना ताब्यात घेतलंय। बिहारच्या आरा रेल्वे स्थानकावर गोळीबाराची घटना घडली आहे। आरा रेल्वे फूट ओव्हर ब्रिजवर एका सशस्त्र तरुणानं तरुणीसह दोघांवर गोळ्या झाडल्या। दोघांच्या हत्येनंतर या तरुणानं स्वतःवर ही गोळी झाडून घेत आत्महत्या केली। या सगळ्या बातम्यांनंतर आज इथेच थांबतोय। ताज्या घडामोडींसाठी पाहत रहा न्यूज 18 लोकमत।